परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत। आजपासून सुरू होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। अंतरवालीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं आणि यानंतर विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि ग्रामपंचायतीच्या कामात होणारा अडथळा लक्षात घेता परवानगी नाकारण्यात आली आहे। मात्र घटनेने मला अधिकार दिलाय, त्यामुळे मी उपोषण करणार, यावर जरांगे पाटलांनी ठाम निर्धार व्यक्त केलाय। आपण पाहतोय जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत। पोलिसांनी परवानगी नाकारली, मात्र तरी सुद्धा मी उपोषण करणारच असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय। मानत नाही, मी कायद्याला मानतो, कायद्याने मला अधिकार दिलेला आहे, घटनेने मला दिलेला आहे। मी सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला बसणार आहे, मी हटणार नाही। एक ब्रेकिंग न्यूज, अंतरवाली मधील जरांगे ज्या ठिकाणी उपोषण करणार आहेत त्या उपोषण स्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तसंच या उपोषण स्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले। दरम्यान पावसाचे दिवस लक्षात घेता उपोषण स्थळी वॉटरप्रूफ टेंट सुद्धा उभारण्यात आलाय। दरम्यान या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। पाहूया। 29 ऑगस्ट 2023 रोजी मनोज जरांगे पाटील यांनी याच अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली होती आणि 1 सप्टेंबर 2023 रोजी याच पेंडॉलमध्ये पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झटापट झाली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठी हल्ला केला। त्यानंतर हे आंदोलन राज्यभर गाजलं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील त्याच आक्रमकतेनं राज्यभर हे आंदोलन सुरू ठेवलं होतं। मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत। पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी कायद्यानं घटनेनं मला अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार असल्यामुळं मी उपोषण करणार, या भूमिकेवर ठाम आहेत। आणि आता 10 वाजता उपोषणाला सुरुवात होते आहे। या सगळ्या लोकांवर म्हणजे इथं कोण कोण येतात किंवा काय काय घडामोडी इथं घडू शकतात किंवा मागच्यासारखा अनुचित प्रकार होणार नाही या दृष्टीनं आणि ते पाहण्यासाठी हे सगळे सीसीटीव्ही इथं लावण्यात येत आहेत। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवाली सराटी। दरम्यान या संदर्भात काय तयारी करण्यात आली पाहूयात। आंदोलनस्थळी वॉटरप्रूफ 3 पत्र्यांचं शेड उभारण्यात आलंय। आंदोलनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर लोकांना बसण्यासाठी उत्तम सोय करण्यात आली आहे। पाऊस असल्यामुळे 3 पत्र्या